नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मास सेम इंग्लिश चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहे जनरल सायन्स क्लास 8 त्याच्यामधील पहिला धडा। त्याचे नाव आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड मायक्रोब्स। तर बघा, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहे तर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स बघणार आहोत। तर बघा, आजचा आपला पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। मायक्रोबचे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आज आपण बघणार आहोत। Among the living organisms, microorganisms are largest in number. म्हणजे जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये बघा मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते जास्त प्रमाणात आहे। लार्जेस्ट इन नंबर, जास्त प्रमाणात आहे। हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज। म्हणून त्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे बघा। तर बघा, इथे आपल्याला क्लासिफिकेशन दिलेलं आहे मायक्रोबचं। आता बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कसं झालं बघा परत, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स। तर मायक्रो ऑर्गॅनिझमचं दोन पार्ट मध्ये काय क्लासिफिकेशन, पहिलं आहे प्रोकॅरियोट्स आणि दुसरं आहे युकॅरियोट्स। आता प्रोकॅरियोट्स मध्ये काय येतात बघा तर बॅक्टेरिया। प्रोकॅरियोट्स मध्ये येतात बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स मध्ये कोणते येतात बघा, प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी। तर यामध्ये युकॅरियोट्स मध्ये प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी। अल्गी म्हणजे शेवाळ, फंगाय म्हणजेच बुरशी। तर अशा प्रकारे काय आहे बघा क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स। तर अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण केलेलं आहे। कसं बघा तर प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स। प्रोकॅरियोट्स मध्ये बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स मध्ये प्रोटिस्टा, फंगाय, अल्गी। आता बघा, with reference to size of microbes, remember 1 meter is equal to 10⁶ micrometer. तर 1 मीटर म्हणजे किती आहे बघा, 10⁶ मायक्रोमीटर। 1 मीटर is equal to 10⁹ नॅनोमीटर, that is nm. तर बघा, साईज जी मायक्रोबची आहे ती कशामध्ये असते, मायक्रोमीटर मध्ये असते किंवा नॅनोमीटर मध्ये असते। फर्स्ट आहे बघा बॅक्टेरिया। बॅक्टेरियाची साईज किती असते, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर। आता हा जो बॅक्टेरिया आहे तर त्याची साईज असते बघा 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर। आता बघा, हे जे बॅक्टेरिया आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत, इंडिपेंडंट आहेत, पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स। समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म्स कॉलनीज। आता काही जे बॅक्टेरिया असतात ते काय करतात बघा, कॉलनीज फॉर्म करतात। बॅक्टेरिया सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल। तर बॅक्टेरियल सेल ज्या आहेत त्या कशा आहेत बघा तर प्रोकॅरियोटिक आहेत विथ सेल वॉल। त्यांना काय आहे बघा, पेशीभित्तिक आहे, बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर अब्सेंट। तर त्याच्यामध्ये काय असतात बघा, वेगवेगळे न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गेनेल्स जे असतात त्या कशा असतात, अब्सेंट असतात। थर्ड पॉइंट आहे बघा, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिशन। आणि त्याचं रिप्रोडक्शन कसं होतं तर सिंपल बायनरी फिशन होतं आणि त्यांचे रिप्रोडक्शन होते। नेक्स्ट आहे फोर्थ पॉइंट बघा, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो vigorously and can double their number in 20 minutes. आता हे जे बॅक्टेरिया आहेत ते काय होतात बघा, फेवरेबल कंडिशन असेल तर काय होतात, ग्रो होतात vigorously आणि काय करतात ते can double their numbers in 20 minutes. 20 मिनिट्स मध्ये त्यांचे जे नंबर्स आहेत ते कसे होतात बघा, डबल होत जातात। आता इथे आपल्याला बघा सम बॅक्टेरिया दिलेले आहेत। तर कोणते कोणते आहेत बघा इथे, कॉकस, कोकोबॅसिलस, बॅसिलस, स्पायरेलियम आणि फायब्रो, दॅट इज कॉमा सेप्ड। हे काही बॅक्टेरिया आपल्याला दिलेले आहेत। नेक्स्ट आहे बघा सेकंड, प्रोटोजोआ, साईज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर। प्रोटोजोआची काय आहे बघा, साईज किती आहे तर 200 मायक्रोमीटर। फर्स्ट आहे बघा त्याच्यामध्ये, प्रोटोजोन्स आर फाउंड इन सॉइल। आता हे जे प्रोटोजोन्स आहेत ते कशामध्ये फाइंड होतात, कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, सॉइल मध्ये। फ्रेश वॉटर अँड सी वॉटर। फ्रेश वॉटर असेल आणि सी वॉटर मध्ये आपल्याला हे काय दिसतात, प्रोटोजोआ पाहायला मिळतात। सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर पॅथोजेनिक। काही यातील प्रोटोजोन्स असतात ते काय होतात बघा तर
दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ग्रो होतात त्यांना काय म्हणतो आपण पॅथोजेनिक असे म्हणतो. सेकंड आहे दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत युनिसेल्युलर म्हणजेच एक पेशीय ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. त्यांना कसले सेल असते तर युकॅरियोटिक सेल असते. नेक्स्ट आहे बघा थर्ड पॉइंट देअर इज ग्रेट व्हॅरिएशन इन सेल स्ट्रक्चर. त्यांचं जे सेल स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये व्हॅरिएशन असते म्हणजेच वेगळेपणा असतो. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन ऑर्गन जे आहेत त्याचा उपयोग कशासाठी करतात ते लोकोमोशन साठी. अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोन्स. आणि त्यांचं कसं असतं बघा मोड ऑफ न्यूट्रिशन पण वेगळं असतं प्रोटोझोनचं. नेक्स्ट आहे फोर्थ these organisms reproduced by simple cell division. आणि हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं तर सेल डिव्हिजन होते आणि काय होते त्यांचे तर रिप्रोडक्शन होते. फॉर एक्झाम्पल बघा अमिबा, पॅरामोशियम फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. आता हा जो पॅरामोशियम आहे तो कसा आहे बघा तर जे डर्टी वॉटर आहे तिथे काय करतो हा आपल्याला पाहायला मिळतो फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. नेक्स्ट आहे एंटामिबा हिस्टोलायटिका कॉजेस अमिबायसिस. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स कॉज मलेरिया. तर मलेरियाचा आपल्या इथे काय दिसतो बघा विषाणू किंवा जीवाणू. मलेरियासाठी विषाणू कोणता असतो प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. युग्लिना ॲटोट्रॉपिक. आता ही जी युग्लिना आहे ती कशी आहे ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. नेक्स्ट बघा इथे आपल्याला डायग्राम दिलेली आहे पॅरामोशियम. थर्ड आहे बघा फंगाय. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. आता फंगायची साईज किती असते तर 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. फर्स्ट आहे बघा दीज आर फाउंड इन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आता हे जे फंगाय आहेत ते कुठे फाउंड होतात कुठे पाहायला मिळतात तर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर मध्ये ऑर्गॅनिक मॅटर जे डिकेइंग होत आहे त्याच्यावर आपल्याला हे पाहायला मिळतात. अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड अॅनिमल्स. आणि डेड बॉडीज ज्या असेल प्लांट आणि अॅनिमल्सची त्याच्यावरती आपल्याला काय पाहायला मिळतात तर हे फंगाय पाहायला मिळतात. नेक्स्ट पॉइंट आहे दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. आणि हे जे फंगाय आहेत ते कसे आहेत बघा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. आता हे कसे असतात बघा एक पेशी असतात युनिसेल्युलर म्हणजे वन पेशी म्हणजेच एक पेशी असतात. आणि जे अदर्स आहेत ते कसे असतात आपल्याला व्हिजिबल विथ नेकेड आईज म्हणजे आपण ते उघड्या डोळ्याने पण पाहू शकतो. थर्ड पॉइंट आहे बघा सॅप्रोट्रोपिक ऍब्सॉर्ब्स देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आता सॅप्रोट्रोपिक जे आहेत ते कशावरती आपल्याला पाहायला मिळतात तर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर जे असेल त्यावरती काय होतात बघा ते आपल्याला सॅप्रोट्रोपिक पाहायला मिळतात. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. फॉर एक्झाम्पल बेकर्स ईस्ट कॅन्डिडा मशरूम. तर फंगाय मधली ही एक्झाम्पल्स आहे. इथे आपल्याला दिलेलं आहे बघा तर प्लाझ्मोडियम अल्गे म्हणजे शेवाळ. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. त्यामध्ये फर्स्ट आहे दे आर ॲक्वॅटिक म्हणजेच ते पाण्यामध्ये राहतात. सेकंड आहे युकॅरियोटिक युनिसेल्युलर म्हणजेच एक पेशी. ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजेच जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. आता हे जे सेल आहेत अल्गीच्या तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो बघा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो त्याच्यामुळे ते काय करतात फोटोसिंथेसिस करतात म्हणून त्यांना आपण ॲटोट्रॉपिक असे म्हणतो. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. आता बघा हे जे अल्गी आहेत त्याच्या खूप कमी अल्गी ज्या आहेत त्या कशा आहेत बघा युनिसेल्युलर आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर. त्यामधील काही मल्टीसेल्युलर आहेत आणि काही युनिसेल्युलर आहेत. अँड व्हिजिबल विथ नेकेड आईज आणि आपण त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. नेक्स्ट आहे बघा 5 व्हायरसेस. साईज काय असते त्यांची बघा किती असते अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर साईज असते व्हायरसेसची.
जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर व्हायरसेस जे आहे त्यांना काय म्हणतात बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तसं कन्सिडर करत नाहीत. और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. आणि त्यांचा अभ्यास कुठे केला जातो तर मायक्रोबायोलॉजी मध्ये केला. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. आणि हे जे व्हायरस आहेत ते कसे आहेत बघा, मायन्यूट आहेत. अँड दॅट इज दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियाची जी साईज असते त्याच्यापेक्षा ते किती कमी असतं तर 10 ते 100 टाइम्स स्मॉलर असतं. अँड कॅन बी सीन ओनली द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि त्याला आपण कसं बघू शकतो तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वरती बघू शकतो. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. व्हायरसेस इज लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए. आता हे जे व्हायरसेस आहेत ते कसे आहेत तर लॉंग मॉलिक्युल्स ऑफ डीएनए चे लॉंग मॉलिक्युल्स आहेत. डीएनए म्हणजेच बघा डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड और आरएनए रायबोन्यूक्लिक ऍसिड कवर्ड बाय प्रोटीन कोट. आणि त्यांना कशाचं कोटिंग असतं तर प्रोटीन कोट असतो. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट और एनिमल सेल. आता हे जे व्हायरसेस आहेत ते कशावर सर्वाइव्ह होतात तर लिव्हिंग प्लांट किंवा एनिमल सेल वरती ते काय होतात बघा सर्वाइव्ह होतात. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स. आणि ते काय करतात स्वतः प्रोटीन्स तयार करतात विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. जी होस्ट सेल असेल त्याच्या मदतीने काय करतात त्या तर प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन, स्वतःचे प्रोटीन तयार करतात. अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. आणि ते काय करतात त्यानंतर जी होस्ट सेल आहे तिला डिस्ट्रॉय करतात. अँड देअर न्यूमरस रिप्लिका. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि ते कसे होतात बघा तर होस्ट सेल जे आहे त्याला डिस्ट्रॉय करतात आणि ते कसे होतात बिकम्स फ्री. These free viruses again infect new cells. आणि हे जे परत काय असतात बघा व्हायरसेस असतात ते काय करतात पुन्हा इन्फेक्ट न्यू सेल्स, दुसऱ्या सेलला परत ते काय करतात इन्फेक्ट करतात. नेक्स्ट आहे बघा 4 व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड एनिमल्स. व्हायरसेस मुळे काय होतात बघा खूप सारे डिसीज होतात. कुणा कुणाला तर प्लांट्स आणि एनिमल्सला. आता बघा इथे डू यू नो ह्यूमन पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV एड्स व्हायरस, कॅटल पिक्रोना व्हायरस, प्लांट्स मध्ये टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅको मोझॅक व्हायरस इटसेट्रा. बॅक्टेरिया कोणता असतो बघा बॅक्टेरियो फेस व्हायरसेस अटॅक बॅक्टेरिया. इंटरनेट माय फ्रेंड collect pictures and characteristics of different microbes, prepare a chart. तर इंटरनेटच्या मदतीने तुम्हाला काय करायचं आहे तर काही पिक्चर्स तसेच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट मायक्रोबची वेगवेगळ्या मायक्रोबची आपल्याला काय करायचे पिक्चर तसेच कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत आणि त्यासाठी चार्ट तयार करायचा. अशा प्रकारे इथे आपला टॉपिक संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.